चेन्नईतील एका बँक मॅनेजरनं मोठ्या मेहनतीने एका उच्चभ्रू अपार्टमेंटमध्ये घर घेतलं. तो पत्नी आणि 2 मुलांसह इथं राहत होता. सर्व काही व्यवस्थित चाललं होतं. मग एके रात्री तो एअर कंडिशनर लावून झोपला. सकाळी उठल्यावर कुटुंबभरात शोककळा पसरली. दोन्ही मुलांचा मृत्यू झाला होता. त्याची व त्याच्या पत्नीची प्रकृती अत्यंत वाईट होती. यात घरच्यांचा काहीही दोष नव्हता. समाजाची एक चूक त्यांना महागात पडली. वास्तविक उंदीर मारण्यासाठी सोसायटीनं घरामध्ये पेस्ट कंट्रोल केलं होतं. एसी सुरू होताच खोलीत पसार झाल्याचा दावा पोलिसांचा आहे. त्यामुळे ही घटना घडली. 2 मुलांचा मृत्यू झालाय. पालकांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. पीडित कुटुंबातील 4ही सदस्यांच्या शरीरात उंदीर मारणारे कीटकनाशक कसे तरी शिरले असा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी सांगितलंय की कंद्रथूर येथील अपार्टमेंटमध्ये सेवा देणाऱ्या दोघांना ताब्यात घेण्यात आलंय. ही घटना 13 नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. अपार्टमेंटमध्ये रासायनिक पावडर फवारण्याचं कंत्राट पेस्ट कंट्रोल सर्व्हिस कंपनीला देण्यात आलं होतं. संपूर्ण इमारतीत उंदरांची वाढती संख्या पाहता हे पाऊल उचलण्यात आलंय. अपार्टमेंटमध्ये आपल्या कुटुंबासह राहणारे बँकर गिरीधरन यांनी खोलीतील पेस्ट कंट्रोल स्प्रेची पर्वा न करता झोपण्यापूर्वी एअर कंडिशनर चालू केले. सकाळी श्वास घेण्यास त्रास होत असताना त्यानं मित्राची मदत घेतल्याचं पोलिसांनी सांगितलंय. यानंतर कुटुंबातील 4ही सदस्यांना तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांची मुलगी आणि मुलाचा गुरुवारी कंद्रथूर येथील रुग्णालयात मृत्यू झाला असं पोलिसांनी सांगितलंय. गिरीधरन आणि त्यांची पत्नी पवित्रा यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.